आताच उठले आणि मी बेडवर झोपलेलो आणि भावांनो आपण ते छत्रपती शिवाजी मठ तिकडे जाणार होतो, पण आज नाही जाऊ शकत। आम्ही आता उद्या जाईल किंवा परवा जाणार आणि बघ काय झोपले मागं आणि पप्पानी मी तर वेफर खातो आणि आम्ही लोक आहेत ना आता धरणावर जाणार आहे थोड्या वेळाने, म्हणून मी नदीवरचे त्या दिवशीचे कपडे घातलेले। तर आपण जाणार आहे धरणावर, मी दाखवेल मी तुम्हाला। चला भावांनो आता डायरेक्ट आहे ना चहा नाश्ता केल्यावर भेटू आणि इथं आम्ही वेफर खातो, थांबा दाखवतो। वेफर खातो आम्ही पप्पा, हे बघ काही एवढं झोपून आहे। आपण डायरेक्ट धरणावरतीच भेटू तुमच्याशी, चालेल चला आता डायरेक्ट धरणावर भेटू। पण आता आपण पोहोचलोय आणि इकडं पाणी बघा, धरणचा वेगळाच व्ह्यू केलाय। काय केलंय बघा धरणला, पावनखिंड सारखं एकदम हे केलंय। हॅलो भावना, आपण दगडा बसायचो आणि इकडे कसं म्हणजे नाल्यासारखं होतं आणि तिथे ब्लॅक होल सारखं ते होतं होल आणि इकडनं पाणी यायचं असं सरळ। आता बंद केलंय कारण की धरण बघा तिकडे कसं केलंय। चला तर भावना आपण खाली जाणार आहे धरणाच्या तिकडे पाण्याचं पाणी। आपण निघालोय आणि समीरचा गाडी गेलाय माग आणि आम्ही इकडे सगळं बसलोय गाडीत। आणि भावांना आता आपण डायरेक्ट आहे ना वरच भेटू आता डायरेक्ट मुंड्यात। पोहोचलोय मल्लिकार्जुनचा आणि इथं गाड्या किती आहेत, गाड्या किती आहेत आमच्या दोन भावना आता डायरेक्ट आतमध्येच भेटू। बाहेर काढ आम्ही आता पोहोचलो इथं मंदिरात, बघू शकता त्याची हाईट पोहोचत नाही तरी पण कष्ट करते। हा बाटला आता आम्ही आमच्या घरी चाललोय। आता भावना डायरेक्ट घरीच भेटू आता, कारण की आम्ही इथून चाललोय। टिक्का विक्का लावला बघा। आता आपण निघलोय, समोरच दाखवतो। हे बघा ते पण मंदिर आहे, तिथे पण यांचं पहिलं घर इथेच होतं ना, पहिले हे मुंडेगाव यांचं। हॅलो भावांना, आपण आताच मुंड्यात आलोय आणि आता झोपाची तयारी चालू आहे आणि हा मी ब्लॉग इथं सेंड करतो आणि उद्या भावांना गौरी येणार आहेत, तर हा मी ब्लॉग इथं सेंड करतो। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।